नमस्कार मंडळी, माझं नाव भूषण आणि मराठी गार्डन या तुमचे मनापासून स्वागत. आज आपण त्याला गार्डनिंग शिकवायचा पहिला भाग करत आहोत. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सिंगोनियम या झाडाचे प्रपोगेशन कसे केले जाते ते पाहणार आहोत. सिंगोनियम हे अळूसारखे दिसणारे शोभेचे झाड आहे आणि त्याची मेंटेनन्स ही खूप कमी आहे. तसेच या व्हिडिओच्या शेवटी आपण नर्सरीमध्ये कोणत्या मेथडने सिंगोनियम लावला जातो तेही आपण पाहणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू. सिंगोनियम खालील प्रकारे लावता येते. एक म्हणजे रूट डिव्हिजनने, दुसरी मेथड आहे ती स्टेम कटिंगने, तिसरी मेथड आहे ती सिंगल नोड कटिंगने आणि चौथी मेथड आहे ती वाईन कटिंगने. वाईन कटिंग ही काही व्हरायटीमध्ये वापरली जाते आणि ह्या पहिल्या तीन आहेत त्या कॉमनली वापरल्या जातात. आता आपण बघूया एक एक करून काय आहेत ह्या मेथड. पहिली जी मेथड आहे ती म्हणजे रूट डिव्हिजन. रूट डिव्हिजन ही मोठ्या प्रमाणात वापरली जाते, पण त्यासाठी झाडाला 2 किंवा 2पेक्षा अधिक फुटवे येणे गरजेचे असते. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या झाडाला 2 फुटवे आले होते, त्यामुळे यामध्ये रूट डिव्हिजन शक्य आहे. माती वेगळी करून झाल्यानंतर आपण जे 2 फुटवे आहेत ते वेगळे करणार आहोत. त्यासाठी आपण सिकेटरचा वापर करत आहोत. अशा प्रकारे आपण हे जे सेपरेट केलेले भाग आहेत ते वेगवेगळ्या कुंडीमध्ये लावू शकतो. दुसरी जी मेथड आहे ती म्हणजे स्टेम कटिंग. 6 महिन्याच्या नंतर सिंगोनियमच्या खोडावर मुळे धरायला सुरुवात होतात. अशा ठिकाणी आपण स्टेम कटिंग करू शकतो. आपण पहिले खोडावर जी पानं उगवली आहेत ती काढून टाकत आहोत. पानाचा डेटाकडचा भाग जो की खोडामध्ये गेला आहे, जर त्या ठिकाणी मुळे आली असतील तर तो भाग आपण स्टेम कटिंगच्या द्वारे लावू शकतो. अशा प्रकारे याला मुळे आले तुम्ही बघू शकता. तिसरी जी मेथड आहे ती म्हणजे सिंगल नोड कटिंग. खोडावरची पाने काढून झाल्यावर खोडावर थोडा थोडा अंतरावर नोड तयार झालेले असतात व या प्रत्येक नोडला मुळे आलेली असतात. जर आपण हे प्रत्येक नोड वेगवेगळे केले तर आपण प्रत्येक नोडपासून एक झाड तयार करू शकतो. चौथी जी मेथड आहे ती म्हणजे वाईन कटिंग. सिंगोनियमच्या काही व्हरायटीमध्ये वेली तयार होतात. ज्याप्रमाणे आपण मनी प्लांटच्या वेलींची कटिंग करतो त्याप्रमाणे सिंगोनियमच्या वेलींची कटिंग करून लावता येते. नर्सरीमध्ये कोणत्या प्रकारे सिंगोनियम लावले जाते ते आता आपण पाहूया. स्टेम कटिंग आणि सिंगल नोड कटिंग या दोन्ही मेथड नर्सरीमध्ये वापरल्या जातात. साधारणपणे एका झाडापासून 6 ते 8 कटिंग्स काढल्या जातात. नर्सरीमधील सिंगोनियमच्या झाडाला निर्जंतुकीकरण केलेली माती, सुरक्षित असे वातावरण आणि बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे जवळपास 80% सिंगोनियमचे कटिंग जगत असतात. 15 दिवसानंतर तरी जर तुम्ही पाहू शकता सिंगल नोड कटिंगची आपली 2 झाडे आपली जगली आहेत. सिंगल नोड कटिंग्सचे रूट्स तुम्ही पाहू शकता. त्याचे पुढचे अपडेट्स आपण इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या पेजवर देणार आहोत. तर अशा प्रकारे जर तुमच्याकडे सिंगोनियमचे एखादे झाड असेल किंवा तुम्ही एखादे झाड आणलात तर तुम्ही या 4 मेथडपैकी एखादी मेथड वापरून त्याचे प्रपोगेशन केलात तर तुम्ही एका झाडाचे अनेक झाडे तयार करू शकाल.
तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर त्याची आता शेअर करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.